खरं तर पहिलाच व्हिडिओ राजकारणावरती बनवण्याचा हेतू तर बिलकुल नव्हता, पण काय करावं, जे दिसतंय ते बघवत नाहीये. महाराष्ट्र चक्क अधोगतीला लागलाय आणि याचं कारण न इथले भ्रष्ट नेते आहेत, न इथले पक्ष आहेत आणि न बाहेरून आलेले परप्रांतीय आहेत. याचं खरं कारण आहेत आपण. दिल्लीचे तख्त राखणारा, छत्रपतींचा वारसा असणारा आणि देशात सगळ्यात जास्त GDP कॉन्ट्रीब्युट करणारा महाराष्ट्र आज अधोगतीला कसं काय लागला? ज्या महाराष्ट्राची संकल्पना महाराजांच्या स्वराज्यापासून सुरू झाली होती, त्याच महाराष्ट्राची आज ही हालत काय? 1645 ची गोष्ट आहे. स्वराज्यात पुण्यातलं एक छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या पाटलाला आपल्या पैशाची आणि पदाची गुरमी चढते. ते लोकांना वाटेल तसं वागवायला लागतो, त्यांना मारतो, लुबाडतो, एवढंच करत त्यांच्या पोरींची छेड काढतो. एकदा तो हद्दच पार करतो आणि तो एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. ही खबर जशीच महाराजांपर्यंत पोहोचती, महाराज येसाजी कंकांना पाठवतात आणि याची खबर घ्यायला लावतात. सर्वांना वाटतं काय मोठ्या पदावरचा माणूस आहे, त्याला कुठे काय कोणी करणार, आणि बाकी व्यक्तींत गावातले छोटे मोठे माणसं येतं, ह्यांच्यासाठी कोण कुठे काय करेल. पण तो माणूस त्याच्या नशेमध्ये इतका चूर चूर असतो की तो येसाजी कंकांनाही ऐकत नाही. मग महाराज स्वतः तिथे येतात, सर्व गोष्टींची शहानिशा करतात आणि जेव्हा पुराव्यानिशी कळतं की तोच माणूस दोषी आहे, तेव्हा महाराज त्याला कशाची पर्वा न करता सगळ्यात आधी त्याची पाटीलकी काढून घेतात आणि मग त्याला सगळ्यात समोर साखळ दंडात जखडून कारावासापर्यंत नेतात आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावतात. ह्यालाच म्हणतात जस्टिस. कट टू प्रेझेंट 19 मे 2024. त्याच पुण्यामध्ये एक 17 वर्षाचा रईसजादा आपल्या 4.5 करोडच्या गाडीमध्ये जातो आणि 2 युवकांना ठार उडवून टाकतो. मग काय, लोकांना कळतं, लोक संतप्त होतात, लोक त्याच्या अरेस्टची मागणी करतात, तो अरेस्टही होतो आणि लोक याच्याबद्दल विसरून जातात. हॅपी एंडिंग, राईट? ऍक्च्युली असं नाहीये. आता जर जाऊन तुम्ही चेक केलं तर तो आणि त्याच्या सर्व घरचे सगळे बेलवरती बाहेर फिरतात. कारण सिस्टम आहे त्यांच्या खिशात. हे महाराजांचं स्वराज्य थोडी आहे की तर न्यायाला महत्व दिलं जाईल. इथं फक्त पैसे आणि शक्ती ज्याच्याकडे असेल त्याचीच चालेल. दुसरी एक स्टोरी सांगतो. शिवाजी महाराज फक्त आपल्या लढवय्या प्रवृत्ती किंवा धाडसामुळे ओळखले जात नव्हते. शिवाजी महाराज एक विजनरी लीडर होते. त्यांनी ओळखलं होतं की त्यांच्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त केला जाणारा कुठला उद्योग असेल तर तो शेतीचा आहे आणि महाराजांनी याच्यावरती जातीनं लक्ष देऊन शेतीवरती खूप सारे संशोधन आणि कायदे केले होते, जेणेकरून शेतीला बढावा मिळेल आणि बळीराजा आनंदात जगेल. महाराजांनी शेतीला इतकं प्रमोट केलं होतं की आजही महाराष्ट्राची जी GDP आहे त्याच्यात मेजर वाटा शेतीचा असतो. पण गेस व्हॉट, त्याच महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. चला, जुन्या गोष्टी काढतोच आहे तर अजून एक गोष्ट आहे का. 1674 मध्ये बांधलेला रायगड आजही ऐटीत उभा आहे. ऊन, वारा, पाऊस सगळं झेलून उभा आहे. पण आजच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी बांधलेले रस्ते पावसात असे वाहून जातात जसं का ते कागदाची गोडी आहे. 400 वर्ष जुनी इमारत आजही उभी आहे, पण आज 4 महिन्या आधी बांधलेला महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडतो. खरं बघायला जाऊ तर अधोगती महाराष्ट्राची नाही आणि तिथल्या नेत्यांचीही नाही, अधोगती महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे. सांगतो कसं. समजा उद्या तुमच्या मित्राने तुम्हाला 5,000 रुपये मागितले तर तुम्ही काय कराल? ऑब्व्हियसली तुम्ही विचारताल कशासाठी पाहिजेत, किती दिवसांसाठी पाहिजेत, कधी वापस करशील, किंवा मग जर तू नाही दिलेस तर काय गहाण ठेवतोयस. जेव्हा आपण आपलं मतदान करतो तेव्हा आपण पुढची 5 वर्ष एका माणसाच्या हातामध्ये देत असतो, तेव्हा आपण त्याला काहीच न विचारता देऊन टाकतो. किती अन्याय हा. आजचा प्रत्येक राजकारणी तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करतोय, डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट. एक जण 1,500 ऑफर करतात तर एक जण 3,000 ऑफर करतात आणि हे सर्व पैसे शेवटी आपल्याच खिशातून वसूल करण्यात येतील. हे लोक भरमसाठ इंजिनिअरिंग कॉलेजेस तर खोलतात, पण इंजिनिअरिंग नंतर जॉबचं काय, काहीच पत्ता नाही. प्रॉब्लेम असा झालाय की आपल्याला गृहीत धरण्यात आलंय. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात टेकिंग फॉर ग्रँटेड. आणि याच्यात आपण पॉलिटिशियन्सला कसं बघतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण त्यांना असं बघतो जसं की आपण त्याची रयत आहेत आणि ते आपले राजे आहेत, जेव्हा की आपल्या टॅक्सच्या पैशांमधून त्यांची सॅलरीज येते. मग या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काय? सोपं आहे, मतदान करा. त्याने काय होईल? फरक नाही पडत की तुम्ही कोणाला वोट करताय, चक्क तुम्ही नोटाचं बटन दाबून या, पण वोट करून या. दी रिझन आहे, जेव्हा तुम्ही वोट करताल तेव्हा तुम्ही तेवढ्याच हक्कानं समोरच्याला जाब विचारू शकता. प्रत्येक जागेवरती जाब विचारायला सुरुवात करा. रस्ता खराब आहे, फोटो काढून रिस्पेक्टिव्ह माणसाला सोशल्सवरती टॅग करा, विनम्रपणेच, पण जाब विचारा. तुमच्या काही मागण्या असतील त्यांच्यापर्यंत कळवा, नाही पूर्ण झाल्या जाब विचारा. जे प्रॉमिसेस केले होते ते आतापर्यंत पूर्ण का नाही झाले, जाब विचारा. प्रत्येक गोष्टीचा जाब विचारा आणि त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे मतदान करा, कारण तेव्हाच तुम्ही त्या हक्काला ते जाब विचारू शकता. स्वराज्य सुराज्य असण्याचं कारण हे नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज त्या गादीवर बसले होते. स्वराज्य सुराज्य असण्याचं कारण हेही होतं की स्वराज्याचा प्रत्येक मावळा स्वतःला शिवाजी महाराज समजत होता.